तू हवीशी मला. भाग 11. आजीने कबीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला लवकरच शुद्ध येईल असं सांगितलं. कबीरने मान हलवली. आजी आणि रजत खोलीतून बाहेर आले. कबीर प्रियाच्या केसांना प्रेमाने आवळत होता. कबीरने आपल्या लाडक्या बाहुलीला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं. त्याचं हृदय दुखत होतं. कबीरने प्रियाच्या कपाळावर प्रेमाने किस केला आणि म्हणाला, उठ लवकर, मन डॉल. आय एम वेटिंग. कबीर प्रियाकडून उठला आणि शावर घ्यायला बाथरूममध्ये गेला. कबीर 20 मिनिटांनी कमरेला टॉवेल गुंडाळून बाहेर आला. केस पुसत कबीरने एकदा प्रियाकडे पाहिलं, जी अजूनही तशीच झोपलेली होती. कबीर त्याच्या क्लोजेट रूममध्ये गेला आणि लोअर आणि सेट टी शर्ट घालून बाहेर आला. कबीर प्रियाच्या जवळ आला आणि तिच्या जवळ झोपला. कबीर प्रियाच्या जवळ येऊन तिच्या कापसासारखं गालावर प्रेमाने हात लावत होता. कबीरने तिच्या गालावर प्रेमाने किस केला आणि तिला मिठीत घेऊन झोपला. जेव्हा विवान घरी आला तेव्हा तो खूप आनंदी दिसत होता आणि त्याच्या हातात एक बेबी पिंक रंगाचा ट्रे होता, जो तो आजीजवळ घेऊन येऊ सोफ्यावर बसला. विवानने सोफ्यावर बसून आजीला विचारलं, व्हॉट आर यू डुईंग डार्लिंग? विचारात गढून बसलेल्या आजीला विवान हाक मारतोय हे कळलंच नाही. विवानने आजीचा खांदा हलवून विचारलं, काय झालं आजी, काय विचार करत आहेस? विवानच्या हलवल्यामुळे आजी तिच्या विचारातून बाहेर आली आणि विवानला विचारलं, तू आतापर्यंत कुठे होतास? घरी किती उशिरा आला आहेस? मला सांगून जाता नाही येतं का? आजी रागाने म्हणाली, अरे आजी, माझ्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी होती म्हणून आम्ही दिवसभर एरसे करत होतो. विवानने आजीला टळ दाखवली आणि म्हणाला, बघ मी हे पिऊसाठी काय आणलं आहे. तिला दाखवलं तर तिला आनंद होईल. मी आताच तिला हे देऊन येतो. विवान उठणारच होता तेव्हा आजी त्याला म्हणाली, ती इथेच आहे. ठीक आहे, मी तिला आवाज देतो. तो म्हणाला. त्यावर आजी म्हणाली, ती कबीरच्या खोलीत आहे. हे ऐकून विवान जोरात ओरडला, काय? दादाच्या रूममध्ये? तिथे ती काय करते? विवानने आश्चर्याने विचारलं, कारण तो देखील आजपर्यंत कबीरच्या खोलीत गेला नव्हता. कारण कबीरला आपल्या खोलीत कोणी येणं पसंत नव्हतं. जेव्हा आजीने त्याला प्रिया भेट झाल्याबद्दल सांगितलं तेव्हा विवान लगेच उठला आणि म्हणाला, मी तिला लगेच भेटून येतो. त्यावर आजी म्हणाली, डॉक्टर म्हणाले की ती 1-2 तासांनी शुद्धीत येईल. ती शुद्धीत येईपर्यंत थांब आणि तिला नंतर भेट. यावर विवान ठीक आहे म्हणाला आणि फ्रेश होण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. 8:30च्या सुमारास प्रियाला शुद्ध आली. प्रियाने डोळे उघडले तेव्हा खोलीत अंधार होता. तिला परत एकदा भीती वाटू लागली. आता ती रडत होती आणि आजीचं नाव पुन्हा पुन्हा घेत होती. प्रियाच्या आवाजाने कबीरला जाग आली आणि त्याने प्रियाला मिठी मारली आणि म्हणाला, शांत हो बच्चा. मी इथेच आहे. बघ मी पण लाईट लावली आहे. प्रियाने कबीरला घट्ट पकडला आणि रडत रडत म्हणाली, मला अंधाराची भीती वाटते. प्लीज मला आजीकडे घेऊन जा. हे ऐकून कबीर म्हणाला, आधी शांत हो. मग आपण आजीकडे जाऊ. पण प्रिया वारंवार आजीकडे जाण्याचा हट्ट करत होती. तर कबीरने प्रियाचा चेहरा धरला जो अश्रूंनी भरला होता. एकही क्षण न चुकवता कबीरने प्रियाच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिला प्रेमाने किस करू लागला. कबीरच्या किसने प्रियाला अचानक धक्का बसला. आता तिचं रडणं थांबलं होतं. प्रिया शांत झाल्याचं कबीरच्या लक्षात आल्यावर त्याने तिचे ओठ मोकळे केले आणि प्रियाच्या कपाळाला कपाळ जोडून म्हणाला, तू माझ्या जवळ आहेस. तुला कुणाला घाबरायची गरज नाहीये. ना या अंधाराला. तर यावर प्रिया म्हणाली, पण मला अंधाराची भीती वाटते. अंधाऱ्या खोलीत मी एकट राहू शकत नाही. कबीर तिचे अश्रू पुसत म्हणाला, सर्व ठीक आहे, मी आहे ना. तू रडणं थांबव. प्रियानेही होकारार्थी मान हलवली. कबीरने प्रियाला आपल्या हातात उचललं आणि बाथरूममध्ये घेऊन जाऊ लागला. कबीरने तिला उचलून घेतल्याने प्रियाला अचानक धक्का बसला आणि म्हणाली, तुम्ही मला कुठे नेत आहात? मला खाली उतरवा नाही तर मी पडेल. कबीर काहीच न बोलता तिला सरळ बाथरूममध्ये घेऊन गेला आणि तिला स्लॅबवर बसवलं आणि शांत बसायला सांगितलं. प्रिया पण शांत बसली. कबीरने टॉवेल घेतला आणि तो ओला केला. आणि तो प्रियाच्या जवळ आला आणि तिचं तोंड साफ करू लागला. मग तिचे हात आणि मान देखील. कबीर हे करत असताना प्रिया लाजेने गोंधळी होती. तिचे गोरे गाल गुलाबी झाले होते. मोठ्या हिंमतीने तिला कबीराकडून टॉवेल घ्यायचा होता पण कबीरने तिला तो दिला नाही. त्यावर प्रिया म्हणाली, मी स्वतः करेल. तुम्ही ते मला द्या. कबीर काहीच बोलला नाही आणि आपलं काम चालू ठेवलं. त्याची नजर प्रियाच्या गालावर पडली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
त्याने टॉवेल बाजूला ठेवला आणि प्रियाच्या दोन्ही बाजूंना हातांनी घेरून तिच्या चेहऱ्याजवळ येऊन म्हणाला, तुझे गाल इतके लाल का आहेत? कबीर तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला. प्रियाने ते ऐकताच तिच्या गालावर हात ठेवला आणि स्तब्धपणे म्हणाली, नाही नाही, ते तर गरमी जाणवत आहे ना म्हणून. कबीरने तिला असं स्तब्धपणे बोलताना पाहून तिचे हात तिच्या गालावरून काढून घेतले आणि एक हात तिच्या कमरेच्या मागे ठेवून तिला मिठी मारली. प्रियाने दचकत घाबरत विचारलं, तुम्ही हे काय करताय? तर कबीर म्हणाला, काहीच नाही. कुठे काय? तर यावर प्रिया म्हणाली, तुम्ही मला खाली उतरवा. मला बाहेर जायचं आहे. प्रियाने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाली. पण कबीरच्या इतक्या जवळ आल्याने तिच्या हृदयाचे ठोके अनेकदा वाढले होते आणि आज तिच्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडत होते जे कबीर आरामात ऐकत होता. कबीरने तिच्या मानेमागे हात घातला आणि तिला जवळ घेऊन विचारलं, काय झालं? काही नाही. मला आजीकडे जायचं आहे. ती माझी वाट पाहत असेल आणि रात्र पण झाली आहे. ती घाईघाईत म्हणाली. तिच्या ओठांना त्याच्या ओठांचा स्पर्श करून कबीर म्हणाला, काय झालं, तुला माझ्याजवळ नाही राहायचं का? प्रियाने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, मला भूक लागली आहे. तिच्या डोळ्यात बघत कबीरने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, मलाही भूक लागली आहे. तर प्रिया लगेच म्हणाली, तर चला जेवायला. यावर कबीर म्हणाला, पण माझं जेवण तर माझ्याकडेच आहे. कबीर एकदम सिडिक्टिव्ह आवाजात म्हणाला. यावर प्रिया निरागसपणे म्हणाली, इथे बाथरूममध्ये कुठे जेवण आहे? त्यासाठी खाली डायनिंग हॉलमध्ये जावं लागेल ना? प्रियाच्या ओठांवर अंगठा फिरवत कबीर सिडिक्टिव्ह टोनमध्ये म्हणाला, पण माझं जेवण तर माझ्यासमोर आहे. कबीरचं बोलणं प्रियाला समजत नव्हतं की हा डेव्हिल तिला खाण्याच्या फिराकमध्ये आहे. प्रिया काहीतरी बोलणार होती पण कबीरने त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तिला किस करायला लागला. प्रिया धडपडत होती पण कबीरने तिला खूप घट्ट पकडून ठेवलं होतं. कबीर प्रियाचा हात सोडून तिच्या कंबरेला हात लावू लागला. प्रियाने कबीरला हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला पण कबीर डगमगला नाही. प्रिया प्रयत्न करून थकली आणि शांत झाली आणि कबीरला तो जे काही करत होता ते करू दिलं. कबीरचा स्पर्श प्रियाला एक गोड अनुभूती देत होता ज्याची तिला कल्पना नव्हती. कबीरने प्रियाच्या तोंडात जीभ घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रियाने दात एकावर एक दाबले. कबीरचे हात हळूहळू वर जाऊ लागले आणि प्रियाच्या छातीपर्यंत पोहोचले. प्रियाला हे समजल्यावर तिचे डोळे खूप मोठे झाले. तिने कबीरकडे पाहिलं, तर तो तिच्याकडेच पाहत होता. प्रियाला त्याच्या डोळ्यात इशारा दिसत होता आणि तिने पटकन तोंड उघडलं. कबीर तिच्या या कृतीवर हसला आणि त्याने हसून डोळे तुम्ही मिटले आणि कंटिन्यू प्रियाच्या व्हिडिओ तोंडात आवडला जीभ असेल घेतली. तर लाईक करा, आता कबीर शेअर करा हळूहळू आणि वाईट होत चॅनलला जात होता. सबस्क्राईब करून प्रियाला बाजूची त्याच्या घंटी किसचा नक्की प्रेशर दाबा. सांभाळता येत धन्यवाद. नव्हता. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. प्रियाने कबीरच्या खांद्यावर मारायला सुरुवात केली. कबीरला ते जाणवताच त्याने प्रियाचे ओठ सोडले. प्रियाने कबीरचे खांदे धरले आणि दीर्घ श्वास घेऊ लागली. कबीरचा एक हात प्रियाच्या कंबरेवर होता आणि दुसरा तिच्या गालाला आवळत होता. प्रियाने डोळे उघडले आणि कबीरकडे न बघता हळूच म्हणाली, तुम्ही मला असं का करतात? त्यावर कबीर म्हणाला, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून. प्रियाने कबीरच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं, तुम्ही खरंच माझ्यावर प्रेम करतात का? कबीर हसला आणि हो म्हणाला. तर यावर प्रिया निरागसपणे म्हणाली, आजी आणि टेड पण माझ्यावर प्रेम करतात पण ते तुमच्यासारखं किस करत नाहीत. तिच्या निरागस प्रश्नावर कबीर हसला आणि म्हणाला, माझे प्रेम त्यांच्यापेक्षा वेगळं आहे. हे गाईज, तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर सबस्क्राईब करून तुमचं प्रेम नक्कीच दाखवा. लाईक करा, कमेंट करा. कसा वाटला आजचा भाग? कशी वाटते तुम्हाला स्टोरी? कसा वाटतोय तुम्हाला आपला हिरो आणि निरागस हिरोईन? कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि वाचत राहा. तू हवीशी मला.